आज सकाळीच उठलो. पाऊस रात्री खूप पडलेला आहे. हे बघा किती आवनं भरले आहेत. आणि मला आज खत टाकायचं होतं ना भाताला. त्याच्यामुळं आपल्या गाई वासरं घेतले आणि चाललो शेताच्या रस्त्याने. हे बघा आलो आता शेतावर. हे आमच्या शेतावरचं चुलत्याचं घर माझ्या. त्या रस्त्याने चालतो आहे. गाई तिकडे चरायला सोडलेली आहे. तोपर्यंत जातो आणि खत टाकून येतो. तर आता खत टाकलं तर कसं भात लवकर आवायला येईल. ही बागा आमची झोपडी. म्हणजे असं टाईमपास बांधलेली आहे. घर ऑलरेडी आहे इथे. पण कसं असं म्हणजे गाई इथं बांधल्यानंतर तिला थोडंसं चारा वगैरे टाकावं लागतो इथेच. आणि हा खत आणलेले मी मारायला. भाताला टाकतो आता खत थोड्या वेळात मी. पाऊस पण खूप आहे. तोपर्यंत भाताकडे जाऊन बघूया. हे भात आवायला आलेले आणि ज्याला खत टाकायचं आहे ना तो भात अजून आवायला आला नाही. म्हणून त्याला लवकर खत टाकून तो पण त्याच्यासोबतच आवायला येईल. तोपर्यंत बघूया. हा आवायला आलेलं आहे आता. कारण की अजून पाऊस रात्रीपासूनच पडू राहिला आहे. त्याच्यामुळे अजून 2 दिवसात जर जास्त पाऊस झाला तर आवनी माझी सुरू होईल. त्याच्यामुळं आवायला सुरुवात करूया असं. अजून तर आवायला अजून आलेलं आहे. पण मग आता काय मध्ये ते पिवळं पडलेलं ते थोडं रोग पडलेलं आहे. कारण की ते लवकर आवलं होतं ना पेरलं होतं. आणि हा ताक टाकलेले आहे. ताक याच्यासाठी टाकला आहे का जेणेकरून आपल्याला खत जास्त लागत नाही. कारण याचाच स्वतःचा नॅचरल खत तयार होतो आहे. जिथे जास्त खत लागतो आहे ना युरिया खत तर हा आम्ही 3 आवनामध्ये टाकलेले आहे आमच्या. हे एक वावर आहे, ते एक वावर आहे असं टाकलेलं आहे. कारण जे मला जिथं खत कमी लागत आणि ही माझी झोपडी मागच्या वर्षी बनवली होती पण आत्ता पण बनवली बघा. ही झोपडी आहे. मला मगाशी पण दाखवलं. ही अशीच बांधून ठेवलेली आहे जेणेकरून गाय बांधायला ज्यावेळेस गाय असे म्हणजे आवनीलाच्या वेळेस मी त्याच्या इकडे तिकडे हिंडते तर मग त्याच्यात बांधून ठेवते. मग माझं काम पण चालू असते. आणि जेवायला वगैरे आम्ही तिथे जातो आहे. हे चुलत्याचं घर आहे ना इथे. मग माणसं असले का माणसाला जेवण आणलं का तिथं जायचं जेवायचं. आणि हे इमर्जन्सीला भात टाकलेलं आहे. आणि ते मागचं खालचं भात दिसते ना त्याच्यात मला खत टाकायचं आहे. तर पाऊस जास्त असल्यामुळे मग खत कसं टाकतो ते तर बघू शकत नाही तुम्ही. आणि एका हातात माझ्या छत्री आहे, एका हातात कॅमेरा धरून टाकू शकत नाही. तरी पण आता मी त्या साईडला जातो, चप्पल काढतो, जातो. आणि हे घर आमचं शेतावरचं ते चुलत्याचं. आणि इथं आमचे वडिलाचे 4ही बाबा आहेत. 4 यांचे 4 रूम आहेत. माझे पण आहेत. ही गाडी येण्याच्या साईडला माझा पण रूम आहे. आम्ही कधी इथं जेवतो आहे, कधी तिथं जेवतो आहे. कारण हे एका कोपऱ्याला आहे आणि ते एका कोपऱ्याला आहेत. शेत खूप मोठं असल्यामुळे 17.5 एकर असलेलं शेत आहे ना. तर मग एक ते कोपऱ्याला राहतात. तिथे 4 रूम आहेत आमच्या चौघे म्हणजे वडिलांच्या चौघे भावांचे. आणि फायनली आता हा खत टाकायला चाललो आहे. नाही बघा ते खत टाकतो. खत टाकून झाल्यानंतर मग लवकर घरी जायचं आहे. त्याच्यामुळं खत लवकर पटापट टाकून घेतो. आणि हे वावर हे याच्यासाठी पेरलं आहे की इमर्जन्सीमध्ये मला समज एखाद्या वेळेस भात कमी पडला आवनीसाठी. कधी कसं लोक एकदम वाटीने आवतात. आवल्यानंतर मग कमी पडते. त्यासाठी मग हे टाकलेलं आहे इमर्जन्सी. तसं तर मला वाटत नाही याचा काय उपयोग येईल. पण जर लागलं तर इमर्जन्सी मला ते लागून पण जाईल. म्हणून हे टाकलेलं आहे. इमर्जन्सीसाठी टाकलेले. चला तसं थांबूया आता इथे.